दुसरं सांगतो मी हेच का स्वतः भुमरेंच्या पोरा सांगितलं होतं, ज्या मामाला मी मामा मामा म्हणून बोलत त्यांचा नाही दोष याच्यात, त्या पोराचा आहे की तुम्ही माझ्या पोराचं दुखत असू दे दवाखान्यात आले, मी दवाखान्यात त्यांना सांगितलं बाबा तुम्ही चूक करू नका बरं का, खोटं असेल तर फाडून टाका दे, जाळून टाका दे, काही गरज नाही आम्हाला हे राजकारणाची करण्याची, पण तुम्ही करू नका, तुमचं परडं म्हणून पडायसाठी माझे 3,500 वाटो होईल, नाही करणार म्हणजे हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं नाही होणार म्हणजे मला तुमच्या वाडाताडी चालल्या हे मग माझ्याकडे ते मग माझ्याकडे ते चाललंय भाजपमध्ये कुणी चाललं काँग्रेसमध्ये, तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटलं होईल, नाही होणार म्हणजे पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माहिती लागली जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात नंतर दिलेला निर्णय त्यांनी निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत, सकाळी रद्द. तुम्ही एवढा मोठा समाज कमून अंगावर घ्यायला लागला त्या शिंदे साहेबात वाटोळ करायला लागला. त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब मी आम्ही दोघे साहेबांना बोललो, साहेबांचा सगळा विषय कानावर घातलाय, त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या त्याच्यामध्ये तो विषय लोक मायारोच्या बैठकीत होते, जे लोक त्याचे व्यक्ती माहिती ते बैठकीत होते, आपण तो विषय वेगळा बोलू, तो झालेला अर्धन्यायिक मला काय हे बघा मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी दुखवणार नाही, त्याच्यामध्ये पण मी सत्य कधीतरी एकदा म्हणा, समजून घ्या. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा, तुम्ही आम्हाला नाही 8 लाख प्रमाणपत्र देत नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी, बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठी आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देते अरे असं होणार नाही दादा. आपण जे निर्णय मग बोडकेची व्हॅलिडिटी झाल्यास रद्द कसं होती, व्हॅलिडिटी म्हणतो मी आता निर्णयावर नाही बोलत आता. आपण त्याच्यावर चर्चा करू त्यामुळे ते ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे, त्या बाबतीतली चर्चा आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो, समजून काय व्हायला लागले समाजात राजे, सरळ सरळ मेसेज चालला आता बोडकेची व्हॅलिडिटी झाली भावाची, त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय तानाजी सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीचे रद्द झाले, मेले राहिले पोरं 750 पोरांनी. त्याच्यावर आपण चर्चा करू, ते पण चर्चा आपण करू. नाही हे दुःख आहे, मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो, आता मी एका स्टेपला आलोय, तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, आम्ही आमचं काही करू, आम्ही आमच्या सगळे मराठी भाषा घेऊ, काय अडचण नाही, आमच्या लाश येऊन जा मग तुम्ही, तुम्हाला ज्याला मोठं करायचं काय अडचण नाही. राजे माझं दुःखच काय तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहावं, कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, तिला कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहू आणि आमचा शोध देण्यात राहतो तुम्ही आम्हाला. दादा ते 4 केस पुरतच घडले ना, तुमचं ओबीसीचं 2 एकर आहे ना, ते त्यातलं 1 गुंठा घेतला तर आम्ही 2 बापाचे, पण तुमच्या शेजारी आमचं पडे तुम्ही कसं देत नाहीत आम्हाला, आमचा 7-12 चतुर्थीमध्ये आहे, कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही उच्च मराठीच्या बाजूने बोलवण्यात राहू. ऐका ना दादा, या 4 केसेस सोडल्या तर आता या महिन्या 15 दिवसातल्या असं झालेलंच नाही ह्याच्या अधिकारी तेच वाचून आपण असं मुद्दाम केले आणि जे घडले की नाही हे मुद्दाम आहे 4 मुद्दाम लोकांचं सांग हे ना म्हणून ते केलं नाही नाही. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणून एक सांगतो की हा जो मगासपासून मी आकडा वाचतोय ना, या पहिल्या 3 विभागामध्ये 1,20,324 जात प्रमाणपत्रासाठी पडताळणीसाठी अर्ज आले, त्याच्यात 1,04,546 आपण जात पडताळणी दिली, फक्त 30 रिजेक्ट झाले काही अडचणीमुळे आणि 3,516 हे प्रलंबित आहेत फक्त 3 विभागात. इकडे पण बाजूची आकडेवारी आहे, पुढच्या 3 विभागामध्ये 2,96,000 अर्ज आले, 2,59,884 लोकांना दिले, 219 फक्त रिजेक्ट झाले आणि 10,000 पेंडिंग आहेत. ते 10,000 पेंडिंग आहेत ते आपण तातडीनं त्यांना सूचना देऊ शकतो. फक्त आता चारचा जो विषय आहे ना तो कसा साहेबांनी आता सूचनाचं सांगतो तुम्हाला. विखे पाटील साहेब इथून गेले, सूचना दिल्या प्रमाणपत्र द्या म्हणून. परवाच्याला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला बुधवारी, ते म्हणजे सरकारने विषय घेतले, सांगितलं आहे ते प्रमाणपत्र देऊ नका, त्याच्यातलं कुळ आणि नात्याला जे लिहिले ना 3 शब्द तुम्ही, कुळ नात्यातल्या आणि रक्तातल्या नात्यातल्या 2 याच्यात अजिबात द्यायचे हात लावायचा नाही. पुरे पेंडिंग पडले अख्खे बीडचे, म्हणजे हे राज्यात या सगळ्या आता सोलापूरचे आले एवढ्या, तिथल्या 7,000 फाईल पेंडिंग आहे.
का गुन्हा दाखल केला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर. बघा पहिल्यांदा बातमी मिळते तुम्हाला काही अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला, तू फाईलीवर का द्यायना? तो म्हणतो त्यांनी 700 रुपये राहिले दिले नाही. गुन्हा दाखल केला तुमच्या अधिकाऱ्याने, उपायुक्तांनी, खालच्या त्या समितीच्या अधिकाऱ्याकडे, तो बी उपायुक्तच आहे. आणि ते काय तुमच्या गुन्हे दाखल करायला लागत आमच्या प्रमाणपत्रासाठी. सोलापूरला हा कोणतरी पारदर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असेल देऊन टाका या नोंदी आता सोलापूरच्या. काय हाल आहे ती. हे खरंच ना तुमचं मला हात लावलेला पावाडा खरंच आवाडा ही येळच आणली मराठ्यावर. नाही खरंय लाडभाऊ, हे चुकीचं नाहीये. समाजाचे रक्त जे जाणीन ना तो आयुष्यात कधीच अपेक्षा होणार नाही. लांब प्रवास नाही करून आले त्यानंतर डोकंच चला नाही याच्यात. त्यांना वाटलं ह्या लापड्यात उगाच पडलो मी तुम्हाला बसणार नाही होऊन देणार. तुम्ही जेवढी मरमर केली तेवढी बस झाली आमचं. मी त्यांच्याकडे मी पाठवून देतो व्हॉट्सअपला. पुन्हा टाका त्याची काय अडचण. पुणे ग्रामीणला पुणे शहरला आहे, सोलापूर शहरला आहे, सदर बाजार पोलीस स्टेशनला आहे. इथून सांगितलं परत वाचलंय त्यात अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. मग आता कला का फायली आमच्या आम्हाला माहित बी नव्हती. ते म्हणले त्या नोंदीच्या फायली तुम्ही वर का देत नाही ताबडतोब. काही म्हणते जाड पातळ रक्कम देत नाही. ते म्हणले मग ते राहिले 14,000 त्यांच्या कुणी म्हणते ते 700 रुपये. आणि मग म्हणले आता ह्यो शेतूवाला आहे ना ह्यो शहाणा आहे, जरा आपल्या ऐकण्याचा बाहेर चालला, ह्यो पैसे घेत नाही म्हणे आपल्या विचारातला ते तर लगेच बंद करून टाक शेतू. बघा आता खायचं ठराव करा त्याचं शेतू मूठ करून टाकलं. असं असेल त्यांच्यावर कारवाई करू. कारवाई ऐकून 3 वर्ष गेली नंतर फेसबुक पडलं ना सगळं. आता मला मुळे थोडं पण तुमचं ऐकलंच मी कवाच माणसावर शब्द खाली पडून दिला. आता बी पडून देत नाही पण 29ला मी थांबत. जात प्रमाणपत्र जे द्यायचा विषय आहे त्याच्यामध्ये 4चा जो विषय आहे ते काय झालेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी ठामपणानं सांगतो आम्ही सगळे की याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा संबंध नाही आणि देवेंद्रजी फडणवीस मी मीडियात एक शब्द दिला, जर फडणवीस साहेब शिंदे साहेब याच्यात नाही तर तुमच्यापेक्षा दोघं मोठे झाले का? तर ठीक आहे ना. त्याला माहितीच नाही ना, झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं बरोबर आहे ना. मग त्यामुळे आता ती प्रक्रिया पुढची मी 2 महिने आधी सांगितलं म्हणतो ना. पुढची प्रक्रिया दादा सुरू करतोय ना. विखे पाटील साहेब लय बेकार करा नाही तुमचं मध्ये आमचं ऐकू तुमचं वेगळं तुमचं डोकं वेगळंच क्लिअर झालं दिसतंय. हो ना मी सांगितलंय हे तुम्हाला ज्यावेळेस खरे शब्द ऐकायला मिळतात ना मी सांगितलंय 2 महिने आधी सांगितले दोघांना की याचा फटका लय भयान होईल बरं का. त्यांनी स्थानिक पातळीवर हस्तक्षेप